नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेले होते मित्रांनो आणि आपल्या दिवसाला सुरुवात झालेली होती मित्रांनो. आणि समर्थांचा आशीर्वाद घेतला आणि पिकअप आपला स्टार्ट मारला आणि निघालो कामावरती जायला. तुम्हाला काल बोललेलो मी मित्रांनो. आणि माझ्या मैत्रिणीचंच थोडंसं काम होतं, 2 रूम मारायचे होते. तिथं कामगारांना सोडून आपल्याला जायचं होतं कुठं तरी. ते तुम्हाला सांगेनच मी कुठं जायचं आहे ते. आणि कामावरती आलो मित्रांनो आणि पिकअप आपला घेऊन आणि त्या नांदोस बांधवाडीमध्ये काम आपलं सुरू आहे मित्रांनो. तिथं म्हणजे तिथं करायचं आहे आजचं काम आणि कामगारांना सोडायचं आहे तिथं मित्रांनो. म्हणून आलो, कामगारांना सोडलं आणि माझा मित्र आलेला गोव्यावरून. गोव्याला कामाला आहे मित्र आणि याला विचारलं येणार काय म्हणून, तर हा काय नाही बोलला. त्याचं काम होतं बघा, हे काम करायला तो. आणि मग त्याला बाय केलं मित्रांनो. आणि त्याचे पप्पा मस्त असं बैल धुवत होते बघा, मस्त बैल आहे. आणि म्हटलं त्याला बाय करूया आणि आलो मित्रांनो. आणि मस्त नाश्ता केला इथं येऊन, उसळपुरी खाल्ली. मानेंची उसळपुरी म्हणजे एकच नंबर. आणि बायकोनी मी फायनली निघालो मित्रांनो घरी येऊन. आणि मस्त आता आपण जाणार आहोत खवणे कायक्सला, कारण की खवणे बीचला मस्त खवणे कायक्स म्हणून असं बोटिंगचं आलंय मस्त मित्रांनो. आणि खूप दिवस झाले मंगल आपली म्हणजेच बायको माझी लागलेली जाऊया 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 म्हणून. म्हटलं आज फायनली आपल्याला थोडा टाइम आहे. तिथं त्या कामावर काय पप्पा आहेत आपले आणि माझी काही गरज नाही तिथं थांबायची. म्हटलं आपण जाऊन येऊया, आजच्या एक दिवसात आपण मस्त जाऊन येईन. आणि आपण निघालो मस्तपैकी मित्रांनो. आणि व्हिडिओ तर खूप बघितलेले इंस्टाग्रामवर मित्रांनो. आणि जाऊया म्हटलं आता, कारण की आता आज आपल्याला म्हणजेच जवळ पण काम होतं आणि पिकअपची पण काय गरज नव्हती एवढी. सामान सोडून आलो आणि मित्रांनो आलो इकडं मस्त असं बघा एकदम सड्यावरती. आणि खवणे कायकचा बोर्ड एकदा दिसला आणि भारी वाटलं, कारण की आपल्याला माहिती नव्हतं. शोधत आलेलो मित्रांनो, लोकेशन पाठवलेलं तरी पण शोधावं लागतं. आणि एकदम म्हणजे आता भारी वाटलं. खवणे कायचा बोर्ड बघितला, तिथं मस्त व्ह्यू घेतला आणि तिथून सरळ निघालो आपल्या बीचकडे जायला मित्रांनो. आणि सड्यावर असं म्हणजे एकदम उंचावर आहे ते आणि तिथून मग खाली परत उतरायचं मित्रांनो. एवढं भारी वाटत होतं आणि निसर्गाचा असा मस्त आनंद घेत 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 मित्रांनो आपण एकदाचे पोचलो खवणे कायक्सला. आणि पहिला म्हटलं जरा समुद्राकडे जाऊन येऊया आणि तिथला व्ह्यू घेऊन येऊ, नंतर मग इकडे जाऊया खवणे कायक्सला, कारण की कायक्स करायची ते बोटिंग करायला. कारण आपला मित्रच आहे तिथं अक्षय नांदोसकर, त्यांनी सांगूनच ठेवलेलं. रोहन परब म्हणून आहे खवणे कायक्सला मित्रांनो. तुम्हाला पण जायचं असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा. आपण कॉलवरून सांगून पहिला बुकिंग करून ठेवायला गावतोय. त्याच्यानंतर तिथं गेला काय थांबायची गरज नाही मित्रांनो, कारण की पर्यटक वाढलेले आहेत आपल्या कोकणमध्ये. एकदम म्हणजे आता पर्यटकांचा सीझन आहे, त्याच्यामुळे काय एकदम गर्दी आहे. त्याच्यामुळे तुम्ही पहिलाच बुकिंग करून गेला तर काही टेन्शन नाही. आणि आलो बघा मस्त असं समुद्र पण मस्त एन्जॉय केला. आणि नंतर इकडं आलो उतरून बोटिंग करण्यासाठी. बायकोनी मी मस्त म्हटलं आता बोटिंग करायचं आहे. आणि आलो तिथं पण गर्दी असणार असं वाटत होतं आणि बघितलं खरोखरच म्हणजे भारी वाटलं मित्रांनो, एक नंबर. आपलं कोकणी माणूस असं मस्त काहीतरी करतोय, भारी वाटलं बघूनच हे. आणि एकच नंबर असं म्हणजे सांगू शकत नाही, एवढं भारी वाटलं बघून. इथं खूप म्हणजे खूप लोक आलेले बघा. आतमध्ये बोट्स एवढ्या बघून कधी एकदा बोटमध्ये बसतोय असं झालेलं. आणि लगेचच आता तिथं गेल्याबरोबर आपलं लगेच म्हणजे असं काय एक 2-3 मिनिटातच आपलं तिथं लगेच जॉकेट दिलं, लाईव्ह जॉकेट दिलं, ते घातलं आपण मस्त सेफ्टीसाठी. सेफ्टी फर्स्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, त्याच्यामुळे म्हटलं ते जॉकेट इथं घालावंच लागतं. आणि मस्त घातलं आणि पहिल्या बोटमध्ये बसलो मी. आणि त्याच्यानंतर मग ते हाताने मारायचं ते दिलं, मग त्याच्यानेच बोट चालते मित्रांनो. आणि बायकोला बोललो मी व्हिडिओ करतो, तू चालव. आणि त्यांनी सांगितलेलं इन्स्ट्रक्शन पहिलाच दिलेले मित्रांनो, कसं चालवायचं काय करायचं सगळं. आणि मस्त बघा सगळे असं म्हणजे भारी भारी इथं म्हणजे सांगू शकत नाही असे व्ह्यूज होते मित्रांनो, एकदम भारी. आणि त्याच्यानंतर मग आपण निघालो. आणि एवढं भारी वाटत होतं मित्रांनो, आम्ही ठरवलेलं सगळ्यांना घेऊन यायचं, पप्पांना कामगारांना मस्त, कारण की सगळेच एन्जॉय करतील. इथं लोकेशनच असलं खतरनाक होतं मित्रांनो. तरी मी इंस्टाग्रामवर 2-3 म्हणजे खूपच असे रील बघितलेले. जेव्हा ठरवलेलं 2-3 वेळा म्हटलं यायचं तर यायचंच आहे. आणि बायकोला पण यायचं होतं, म्हटलं तर आपण यावं तर लागणारच. आणि एवढं मस्त असं वाटतंय पिक्चरमध्ये मूवीमध्ये कसं आपण पहिला मित्रांनो बघायचो ते मगरमच्छचं पिक्चर असायचं, त्याचं म्हणजे तसं दिसायला लागले सगळं इथं. आणि मग म्हटलं आता आतमध्ये जाऊया जरा आणि गुहा बिहा बघूया. आणि ही बोट अशी म्हणजे एकट्याने चालवली का इकडे तिकडे जायची, दोघांनी चालवली का बरोबर चालायची. आणि बायकोने चालवली तर ती तर अडकूनच बसायची. मी आपली बरोबर कशी तरी चालवायचो. आपण ड्रायव्हर असल्यामुळे आपल्याला काय सांगायची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे. आणि मस्त आपण असं बोट मारत एन्जॉय आपलं चाललेलं होतं. आणि समोरून बोट एवढ्या म्हणजे असं पर्यटकांच्या आपल्या येत होत्या म्हणजे अशाच. आणि त्या आपल्याला येऊन
हे होत होत्या, आपटत होत्या, जळत होत्या. त्याच्यामुळे काय समजत नव्हतं, त्यांना पण समजत नव्हतं, आम्हाला पण समजत नव्हतं. रिव्हर्स कसं जायचं, कुठं पाठीमागे कसं घ्यायचं, कसं कसं करून आम्ही तिथून सुटायचो मित्रांनो. थोडा वेळ जायचा पण आम्ही तिथून निघायचो परत. आणि एवढी मजा म्हणजे सांगू शकत नाही. जेव्हा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना मित्रांनो, तर इथं खवणे कायसला यावं लागतंय. कारण की एक नंबर आहे. आणि कोल्हापूरकरांनो तुम्हाला पण सांगतो, तुम्ही पण या इकडं आणि एक नंबरच आनंद आहे इकडचा. आणि इकडं आला तर एकदा खवणे बीचला यायला विसरू नका मित्रांनो. कारण की एकच नंबर आपले वातावरण इकडं. आणि बोटिंग करायला तर एवढं भारी वाटतं, असं वाटतं काय कधी म्हणजे आपल्याला तर कधी चालवून माहिती नव्हतं, काय नव्हतं, तरी पण आपण एवढं भारी म्हणजे एक्सपिरियन्स पण मिळतो आणि चालवायचा आनंद पण. आणि चालवून हात पण दुखतात मित्रांनो. कारण की एरिया खूप कव्हर करायचा असतो, खूप म्हणजे खूप फिरण्यासारखं आहे. आणि तुमचं पोटच भरणार नाही, कारण की जेवढं फिराल तेवढं कमीच वाटणार मित्रांनो. आणि एकदम म्हणजे असं भारी वाटतं ना. आणि एक नंबर, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. आणि मस्त दमलो जरा, म्हटलं जरा थांबूया म्हणून विश्रांती जरा घेतलो. बाजूलाच बोट लावली, दगडाला धरून थांबलेलो मित्रांनो. कारण की ती बोट हलत होती, पुढे पुढे जात होती. म्हटलं थांबूया इथे धरून मस्त. आणि मस्त व्ह्यू घेतला इथला पण. आणि म्हटलं आता थोड्या वेळाने आपण पण इथून जाऊया. कारण की एकदम लास्ट एंडिंगला आलेलो आम्ही मित्रांनो. इथं धबधबा आहे, धबधब्याकडे काय जाता आलेलं आहे. म्हणजे छोटासा वॉटरफॉलचा स्पॉट आहे. धबधबा म्हणजे तुम्ही म्हणाल एकदम मोठा धबधबा आहे की काय, तसं काही नाही आहे. छोटासा का वॉटरफॉलचा पॉईंट होता, पण तिथं आमची बोट अडकली मित्रांनो. तिथं जरा दगड बिगड आहेत, त्याच्यामुळे अडकली बोट. त्याच्यामुळे म्हटलं आता इथून आपण रिटर्न गेलेलं बरं. म्हटलं तिथून रिटर्न गेलो आम्ही. आणि रिटर्न येताना म्हटलं तर या काका हे एकदम जवळ येत होते, तरी कसं कसं तिथून आलो आम्ही. आणि मी बघा कसं म्हणजे रिव्हर्स घ्यायची प्रॅक्टिस करत होतो. म्हटलं आता कधी रिव्हर्स घ्यावा लागला तर. आणि मस्त असं भारीच एक नंबर वाटत होतं. आणि मित्रांनो, बोटिंग करायचा जो आनंद आहे ना, तो एक वेगळाच आहे. आणि इथं आल्यावर तुम्हाला पण आवडू शकतो तो. आणि मस्त म्हटलं आता आपल्याला पण असं भारी एकदम चालवायला पण येत होती आणि मस्त वाटत होतं. आणि खूप टाइम झालेला मित्रांनो, आम्हाला पण खूप म्हणजे खूप वेळ झालेला. आणि मस्त असं त्या खवणे कायचं मेन ते गुहेमध्ये घुसायचं म्हणून आम्ही आतमध्ये गेलेलो. तर बघितलं तर इथे दिदी लोक आपले म्हणजे ताई लोक सगळे आलेले होते. त्यांनी ट्रॅफिक जाम करून टाकलेले मित्रांनो. एवढं ट्रॅफिक जाम करून टाकलेलं सांगू शकत नाही बघा. आणि इथून पुढे आपण कसं जाणार ते मला तर काही सुचत नव्हतं. म्हटलं आपण इथून गेलेलेच नाही बरं मित्रांनो, रिव्हर्स मारलेला बरा असं वाटलं मला. कारण की पुढे जायला त्यांना सुचत नव्हतं कुठं जायचं आणि काय रिव्हर्स कसं घालायचा. कारण की एकामेकाला एकदम लागून ते मारायलाच येत नव्हतं हँडल. त्याच्यामुळे म्हटलं आपण रिव्हर्स घेतलेला बरा म्हणून मी कसा तिथून रिव्हर्स काढला जा बोटीला. आणि रिटर्न जायला निघालो मित्रांनो. कारण की तिथं आतमध्ये तुम्ही बघितलंच आपल्या दिदी लोक केवढ्या एकदम म्हणजे जास्त प्रमाणात आतमध्ये घुसलेल्या. त्याच्यामुळे एकमेकीला ते हँडल मारायला येत नव्हतं मित्रांनो. त्याच्यामुळे अडकलेल्या होते तिथं. मग त्या तर येतीलच बाहेर. म्हटलं आपण पण जाऊया, आता खूप वेळ झालेला. आणि बाहेर आलो तर ह्या दिदींना तुम्ही ओळखतात मित्रांनो, युट्यूबला इंस्टाग्रामला फेमस आहेत. म्हटलं मस्त त्यांच्याबरोबर फोटो काढला. आणि एवढं भारी वाटलं त्यांना भेटून. जरा पण एवढे फेमस आहेत पण जरा पण त्यांच्या चेहऱ्यावर असं घमंडी म्हणजे असं काहीच नव्हतं मित्रांनो. एवढे फ्री आमच्यासोबत फोटो काढले त्यांनी. मस्तच वाटलं भेटून त्यांना. आणि मस्त आपण पण फोटो काढला. आणि मस्त मित्रांनो घरी जायच्या तयारीला, परतीच्या प्रवासाला आपण मस्त निघालो आता. कारण की जेवायला पण जायचं होतं, 2-2:30 वाजून गेलेले. आणि मस्त आलो आपल्या वायफाय मध्ये, कुडाळमध्ये आलो मित्रांनो. वायफाय हॉटेलमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, वायफाय मध्ये आल्याशिवाय आपण काही कुडाळमधून जात नाही रिटर्न. आणि मस्त आलो इथं, काय मागवायचं चालू होतं. आणि फायनली म्हटलं आता काय मागवूया, तर सूप, लॉलीपॉप आणि आपला मस्त बिर्याणी. आपली इथली बिर्याणी फेमस आहे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. मग पहिला सूप मागवलं, मग लॉलीपॉप घेतले. आणि मग फायनली आपला मेन कोर्स म्हणजेच बिर्याणी आली. आणि मग मस्त सगळं खाऊन झालं. आणि मित्रांनो निघालो घरी जायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. आणि बेल आयकनला क्लिक करा मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील मित्रांनो. बाय.